नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण चालू केलेली आहे पीवायक्यू अनालिसिस ही आपण सिरीज चालू केलेली आहे. पण ऑलरेडी 2021, 2022, 2023चं पीवायक्यू अनालिसिस केलेलं आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही तर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही काय करू शकता, मागील व्हिडिओ बघून घ्या. ओके. आणि आज आपण बघणार 2024चं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आपण अनालिसिस बघणार आहोत. ची एक्झाम ती झाली होती 1 डिसेंबरला. ओके. हा पेपर तसं म्हटलात तर हा पेपर कसा होता, सोपा होता, पण त्यातल्या त्यात इकॉनॉमी थोडासा एक मीडियम साइड गेला होता. काही क्वेश्चन्स डिफिकल्ट विचारलेले होते. फॉर एक्झाम्पल काही अर्थशास्त्रज्ञांची काय होती नावं वगैरे होती, त्यांचे विचार विचारले होते आयोगाने. ते क्वेश्चन थोडेसे कसे होते, डिफिकल्ट होते. बघूया वन बाय वन क्वेश्चन आपण डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन आहे 36 पासून सुरू झालेला आहे. ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. इथे कॉमन सेन्स लागतो. भले तुमच्याकडे नॉलेज नसेल, काही नसेल, पण इथे कॉमन सेन्स लागू शकतो. ऑप्शन आहे तुमच्याकडे मानवी, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक. इथे बघा राजकीयला महत्व दिलं जाऊ शकतं का, प्राधान्य दिलं जाऊ शकतं का, अजिबात दिलं जाऊ शकत नाही. सांस्कृतिक त्यातल्या त्यात नाही वाटत. फक्त दोन ऑप्शन राहतात, सामाजिक आणि मानवी. मग त्यातल्या त्यात पण मोठाच महत्वाचं काय असू शकतं, मानव महत्वाचा असू शकतो का सामाजिक महत्वाचं असू शकतं. तर काय माणूस महत्वाचा असू शकतो, तर मानवी. सो कोणत्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे, मानवी विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा ह्या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. ओके, लक्षात घ्या. कशामध्ये, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये. कारण की ऊर्जा निर्मितीच आपण कोणासाठी करतो, तर मानवासाठी करतो. लक्षात ठेवा, मानवाच्या प्रगतीसाठी करतो. तो कशाला प्राधान्य दिलं जातं, तर सांस्कृतिक तर नाहीच, राजकीय तर अजिबात नाही, आणि सामाजिक त्यातल्या त्यात. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं कोण आहे, मानव महत्वाचा आहे. लक्षात ठेवा. त्याचं उत्तर काय असणार आहे, पहिलं. दुसरं म्हटलंय पंचवार्षिक. इथे थीम महत्वाची आहे बघा, आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट वगैरे. 37वा क्वेश्चन. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा, ज्याला इन्फ्लेशन वगैरे आपण म्हणतो, किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते. कारण का आपल्याकडे लक्षात ठेवा एवढा आपण ठेवलेला आहे. उद्देश काय असतो आपल्याकडे, किंमत वाढीचा +-2, 4 +-2 म्हणजे 6 पेक्षाही वर तुमचा गेला नाही पाहिजे आणि 2 पेक्षाही खाली आला नाही पाहिजे किंमत वाढीचा दर. मग इथे कोणता योग्य वाटतोय बघा, थोडं कन्फ्युजिंग आहे, पण आयोगाचं उत्तर काय होतं, तर 4.5 ते 5.0. म्हणजे आयोगाने उत्तर बदलून दिलं होतं. आय थिंक पहिल्यांदा दिलं होतं त्यांनी उत्तर हे, नंतर उत्तर काय दिलं होतं त्यांनी 4.5 ते. खूप सारे हरकती घेतले होते या क्वेश्चनवर मुलांनी. ओके. सो आयोगाने उत्तर काय केलं होतं, बदललं होतं. एका डॉक्युमेंट्समध्ये वगैरे त्याचं काय होतं उत्तर होतं, मुलांनी हरकती पाठवल्या होत्या. सो याचं उत्तर काय, 4.5 ते 5.0%. पुढचा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे बघा. कमिटीवर आयोग क्वेश्चन विचारतो. इतिहास आपल्या इकॉनॉमीमध्ये खूप सारे काय आहेत कमिटीज आहेत. त्या कमिट्यांवर कोणती कमिटी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, कोणत्या शिफारसी केल्या, याच्यावर आयोगाने एकतरी क्वेश्चन काढलेला आहे. फॉर एक्झाम्पल शिवरामन समिती. नाबार्डला काय केलं त्यांनी, रिकमेंड केलं होतं की देशामध्ये काय असली पाहिजे, नाबार्ड नावाची काय असली पाहिजे, बँक असली पाहिजे. ही बँक कोणी सजेस्ट केली होती, तर शिवरामन समिती. असे खूप सारे क्वेश्चन विचारतात. आरबीआयची शिफारस कोणी केली होती, तर यल्टन यंग समिती यांनी काय केली होती, या समितीची आपल्या आरबीआयची काय केली होती, शिफारस केली होती. लक्षात ठेवा, समित्यांवर एक क्वेश्चन विचारतो. तो इथे काय विचारलं, आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली होती. इथे आता आपला कॉमन सेन्स लागला पाहिजे. आपण शिकतो इकॉनॉमिक्स, क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सचा. ओके. मग इथे असं म्हटलं तर एक शिक्षणाचा काही संबंध असू शकतो. ती समिती असेल एखाद्या उद्योगधंद्या संदर्भात वगैरे असू शकते. आणि कुठली आहे बघा, 1995. आणि आपण नवीनच काय धोरण केलं होतं, एलपीची धोरण काय केलं होतं, लागू केलेलं होतं. उद्योगधंद्यावरचे निर्बंध आपण काय केले होते, हटवलेले होते. लक्षात ठेवा. म्हणून आबिद हुसेन समिती ही मोठ्या उद्योगांसाठी नाही, तर कोणासाठी आहे, लघु उद्योगांसाठी काय आहे, स्थापन करण्यात आली होती शिफारस करण्यासाठी. ओके. MSME. कोणते, MSME. पुढे कर्मचारी डायरेक्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या इथे काही लॉजिक लागत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर माहिती असलंच पाहिजे, अदरवाईज चुकण्याची शक्यता इथे अशी काय असते, जास्त असते. आता इथे म्हटलंय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा कधी पास करण्यात आलेला आहे, त्याचं उत्तर आहे 1952. ऍक्टच आहे तो. पुढे दृष्टिकोन नियोजन. तुम्ही आता आम्ही इकॉनॉमी शिकवतो, याच्यामध्ये पहिल्यांदा 6 प्रकार पडतात. आर्थिक नियोजनाचे किती प्रकार पडतात, 6 प्रकार पडतात. त्यातलं एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हटलं जातं. प्लॅनिंगचे 6 प्रकार आहेत. इंडिकेटिव्ह प्लॅनिंग, इम्पेरेटिव्ह प्लॅनिंग, रोलिंग प्लॅनिंग, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग, फिजिकल प्लॅनिंग आणि रिसोर्स बेस एक काय असतं, प्लॅनिंग असतं. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय केलं जातं,
डायरेक्ट क्वेश्चन इथे फसवू शकता तुम्ही. इथे बघा काय दीर्घकालीन लक्ष्य गाठण्यासाठी 15, 20 आणि 25 म्हणजे या वर्षासाठी काय केले जातात, कालावधीसाठी आगाऊ ठरवले जातात, योजना राबवल्या जातात. किती वर्ष डोक्यात ठेवून 15, 20 आणि 25 वर्ष इथे दिले बघा. 20 ते 25 वर्ष दीर्घकालीन नियोजन, 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. एक योजना कशी असू शकते हो, एकच योजना असू शकत नाही. ओके, आगाऊ ठरवलं जातं, नियोजन केलं जातं. व्यापक दृष्टीने लक्ष किंवा 1-2 वर्षात साध्य करणे अजिबात नाही. ओके, ह्याला रोलिंग प्लॅनिंग म्हणतात, ह्याला रोलिंग प्लॅनिंग म्हटलं जातं. सो याचं उत्तर काय बघा, इथेच टिक करून थांबायचं नाही. खाली ऑप्शन सेट केलेत बघा कसे ते. इथे म्हटलंय केवळ बी आणि केवळ ए. मुलं काय करतात, इथे टिक करतात आणि खाली टिक करायला विसरतात. आणि ओएमआर भरताना काय भरतात, फक्त बी ला काय करतात, ओएमआर भरतात. कुठे ओएमआर भरतात, बी ला. तर ऍक्च्युअली तुम्हाला बी ला ओएमआर नाही भरायचं, कुठे भरायचं आहे, याचं उत्तर बघा कुठे दिलंय त्यांनी, केवळ बी. सो इथे पण थोडंसं लक्ष देता येते, सिली मिस्टेक होतात मुलांचे काही. पुढचा क्वेश्चन आहे स्त्रियांच्या. बघा इथे पण काय लागतं, इथे तुमचं नॉलेज उपयोगी येत नाही असेल तर ठीक आहे, पण तुमचा इथे कॉमन सेन्स लागला पाहिजे. काय म्हटलंय, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता काय होते, कमी होते. याचं कारण विचारलंय. आता कारण काय योग्य असू शकतं, इथे ऑप्शन बघायचे ए अँड बी, सी, बी अँड डी, सी अँड डी. म्हणजे वरील सर्व कारण तर नाहीच आहेत, काहीतरी 2 कुठली तरी महत्वाची कारण असू शकतात किंवा 1 कारण असू शकतं. ओके, 3 पण असू शकत नाही किंवा 4ही असू शकत नाही, 2 असू शकतात किंवा 1 असू शकतं. ओके, बघूया. शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी काय होतात, सुधारतात. काही संबंध नाही कशाशी, प्रजनन क्षमतेशी, कामाच्या संधी सुधारल्यामुळे. ओके, तर ए तुमचा गेला. मग ए ऑप्शन जर गेला तर हा एक गेला. ओके, इथे गेला, एक ऑप्शन गेलेला आहे तुमचा. शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे असं वाटते. काय संबंध आहे का प्रजनन क्षमतेशी, काही संबंध नाहीये. तो बी ऑप्शन सुद्धा गेलेला आहे तुमचा. राहिले तुमच्याकडे सी आणि डी. याच्यावरून समजतं की सी ला करेक्ट असलंच पाहिजे. वाचा अगर नका वाचू, सी करेक्टच आहे. डी वाचून बघूया. स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. आर्थिक स्थिती सुधारून प्रजनन क्षमतेशी काही संबंध नसतो. ओके, शिक्षणामुळे इथे म्हटले बघा. आता शिक्षण शब्द इथे पण आहे आणि इथे पण आहे बघा. शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. ओके, निर्माण करते. अवेअरनेस काय करते, निर्माण करते. शिक्षण कशाबद्दल, तर प्रजनन बद्दल. ओके, सो याचं उत्तर काय असू शकतं, फक्त केवळ सी. काय नॉलेजची गरज आहे का, फक्त तुम्हाला इलिमिनेशन करता आलं पाहिजे, थोडंसं कॉमन सेन्स वापरता आला पाहिजे. जेव्हा लक्षात ठेवा आपलं नॉलेज संपतं, 3 गोष्टी आपण वापरायच्या. कोणत्या, कारण का आपल्या पेपरमध्ये 40 ते 45 क्वेश्चन फक्त कसे असतात, नॉलेज बेस असतात. म्हणजे 100% आपल्याला त्याचं उत्तर काय असतं माहिती असतं. पण बाकीचे 55-60 क्वेश्चन तुम्हाला तुमच्या गेस तुमचा चांगला असला पाहिजे, तुमची इलिमिनेशन टेक्निक काय असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, आणि तुमचं कॉमन सेन्स काय असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि क्वेश्चनला बघण्याचा तुमचा एक नजरिया म्हणतो आपण, तो एक तुमचा काय असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. इथे बघतोय ना आपण, काही संबंध नाही प्रजनन क्षमतेचे. इथे बघा, इथे प्रजनन म्हटलंय, ते गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम नजरिया. ओके, तुमची नजर कशी आहे, त्या म्हणतात ना एक दृष्टिकोन, कशा पद्धतीने तुम्ही त्या क्वेश्चनकडे बघताय. अर्धे क्वेश्चन इथूनच सॉल्व्ह होतात. लक्षात ठेवा. सो नजरिया बघा, नजरिया बदला क्वेश्चनकडे बघण्याचा, ज्यावेळी त्या क्वेश्चनची तुम्हाला काही आयडिया नसते. सो हा क्वेश्चन आहे तो समजलेला आहे. याचं उत्तर काय आहे, तर केवळ सी. क्वेश्चन नंबर 42. अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो. इथे म्हटलंय सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे. अवस्थांचा म्हटलंय बघा, एकच अवस्था असू शकत नाही, अवस्थांचा म्हणजे इथे म्हटलं बघा, फॉलिंग स्टेजेस, स्टेज विचारलेलं नाहीये, त्यामुळे खूप सारे स्टेज त्याच्यामध्ये येऊ शकतात. म्हणजे 4 पण येऊ शकतात किंवा 2 येऊ शकतात, 3 येऊ शकतात, 1 येऊ शकत नाही. सर्वांना अन्नधान्य, इथे अन्नधान्य वापरलंय फक्त. इथे अन्नधान्याने काय वापरलंय, डाळी वापरलाय. इथे अन्नधान्य वापरलंय, डाळी वापरलाय, दूध आणि भाजीपाला वापरलाय. आणि खाली बघा, अन्नधान्य आहे, डाळी आहे, दुधाचे पदार्थ आहेत, भाजीपाला आहे, फळे, मांस, मासे, पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे म्हणजेच अन्न सुरक्षा. येस, एकदम करेक्ट. ओके, सो ह्याच्यामध्ये सर्वच येतात बघा. 1, 2, 3, 4 ह्या अवस्था आहेत. नाही तर मला फक्त डी, काही मुलांनी याचं उत्तर डी केलेलं होतं. ओके, हरकती घेतल्या होत्या ह्याच्यावर की सर्वच तर एका ह्याच्यामध्ये आहे, मग हे का असू शकत नाही. पण स्टेजेस विचारलेत. काय विचारलेत, स्टेजेस. पहिली ही स्टेज होती, नंतर ही स्टेज आली, नंतर ही, नंतर शेवटची ही स्टेज. त्याच्यामध्ये आपण सर्वच काय केलं होतं, इन्क्लूड केलेलं होतं. तो काय महत्वाचं उत्तर याचं असू शकतं, सर्वच स्टेजेस. 1A, कारण का स्टेजेस आहे. ओके, लक्षात घ्या. A, B, C ह्या 4 स्टेजेस काय होत्या, अन्न सुरक्षेमध्ये येतात. स्टेप बाय स्टेप आपण खाली काय केलं, ऍड करत गेलो होतो.
पुढे महत्वाचा क्वेश्चन आहे गुन्नर मिर्डाल. हा क्वेश्चन थोडासा समजत ना अनएक्सपेक्टेड होता. मुलांना याच्याबद्दल जास्त काही आयडिया नव्हती, कुठे वाचलं असेल काही माहिती सांगता येत नाही, पण हा थोडा डिफिकल्ट याच्यामध्ये जातो. गुन्नर मिर्डाल यांच्यामध्ये आर्थिक विकास आपल्याकडे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास एक चॅप्टर आहे इकॉनॉमीमध्ये. सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी असं त्यांनी काय केलं होतं, रिकमेंड केलेलं होतं. तर इथे ऑप्शन पहिल्यांदा बघायचे, एसी आहे, बीसी आहे आणि सीडी आहे. म्हणजे चारीचे चारी ऑप्शन नाहीत, कोणते तरी दोन असू शकतात किंवा कोणते तरी एक असू शकतो. ओके. आता इथे प्रतिसारक परिणाम, निष्प्रभ करून विस्तारक परिणाम, प्रभावी करून जर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वाचलं तर थोडेसे शब्द जे आहेत ते कसे आहेत तो कठीण वाचतात. थोडेसे इंग्लिशमध्ये वाचूया आपण. इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्टेड बाय न्यूट्रलाइजिंग बॅकवर्ड इफेक्ट. ओके. न्यूट्रलाइजिंग स्प्रेड इफेक्ट बाय इफेक्टिंग द बॅकवर्ड इफेक्ट. इथे म्हटलं स्प्रेड इफेक्ट, इथे म्हटलं न्यूट्रलाइजिंग स्प्रेड, इथे म्हटलं इफेक्टिंग स्प्रेड इफेक्ट. इथे इफेक्टिंग स्प्रेड इफेक्ट अँड बॅकवर्ड इफेक्ट, अँड इथे म्हटलं न्यूट्रलाइजिंग बॅकवर्ड इफेक्ट. न्यूट्रलाइजिंग इथे म्हटलं प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. बघा पॉझिटिव्ह सेंटेन्स वाटतं. प्रतिसारक म्हणजे जे मागे म्हणतात ना, मागे विकासाला खुंटणी म्हणतात ना, विकासामध्ये अडथळा निर्माण करणारे परिणाम निष्प्रभ करून म्हणजे थांबवून विस्तारक परिणाम काय करायचे, जे विकासाला काय करतात चालना देतात ते प्रभावी करणे. हे स्टेटमेंट कसं वाटतं, बरोबर वाटतं बघा, एक पॉझिटिव्ह सेन्स येतो. सो ए असलं पाहिजे माझ्या उत्तरामध्ये. काय असलं पाहिजे, ए असलं पाहिजे. आता ए असलं तर मला सी पाहिजे आणि ए पाहिजे. ओके. ए तर आपला आहे, तो सी बघूया, चेक करूया. मग हे कठीणच आहे बघा, हे चुकीचंच आहे. डी सुद्धा काय आहे, प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे. एकच परिणाम आपण काय करू शकतो, प्रभावी करू शकतो. ओके. दोन्ही परिणाम एकाच वेळी म्हणतो ना प्रभावी करू शकत नाही. सो प्रतिसारक म्हणजे विकासाला मागे आणणारा आणि विस्तारक म्हणजे विकासाला चालना देणारा. सो एकाच वेळेला आपण हे करू शकत नाही. सो याचं सी उत्तर असू शकत नाही. सो याचं केवळ उत्तर ए. लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह सेन्स शोधा. काय शोधा, पॉझिटिव्ह सेन्स शोधा उत्तरामधला, ऑप्शन मधला, तर तुम्ही उत्तराकडे पोहोचू शकता. भले तुमच्याकडे नॉलेज ह्या एखाद्या याच्याबद्दल माहिती तुम्ही ऐकलं पण नसेल, पण एक पॉझिटिव्ह सेन्स निघतो बघा तिथून. विस्तारक म्हणजे विकासाला चालना देणारी, प्रतिसारक म्हणजे काय, विकासाला मागे अडथळा निर्माण करणारा. लक्षात ठेवा. सो पॉवर्टी गॅप इंडेक्स 44वा क्वेश्चन आहे. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितलेलं आहे. तर विचार काय म्हटलं बघा, ऑप्शन वाचले, दारिद्र्य दूर करण्याकरिता किती कॅलरीची तूट भरून काढावी. कॅलरीज यांनी पॉझिटिव्ह कॅलरीला काही जास्त महत्व दिलेलं नव्हतं गौरव दत्तनी, तो हे असू शकत नाही. दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पादनातून तूट भरून काढावी लागेल, येस, ह्याच्यावर त्यांनी भर दिलेला होता, याच्यावर नाही. त्याचं उत्तर काय आहे, 2. पॉवर्टी हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. मी म्हटलंय बघा मागच्या 2-3 अनालिसिस मध्ये पण म्हटले, पॉवर्टीवर एक तरी क्वेश्चन असतो म्हणजे असतो. पंचवार्षिक योजनेवर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो. एचडीआय, जीएचआय, ओके, पॉवर्टी गॅप इंडेक्स, मल्टी पॉवर्टी इंडेक्स, याच्यावर एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो. तो आपण त्याची तयारी चांगली करता आली पाहिजे. एक क्वेश्चन चुकता कामा नये त्याच्यावरचा. लोकसंख्येवर एक क्वेश्चन असतो. इथे म्हटलंय बघा, बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारणेत आकडेवारीत मुलींच्या संरक्षण आणि सबलीकरणासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला केव्हा सुरुवात. डायरेक्ट क्वेश्चन माहिती असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज चुकण्याची शक्यता काय असते, जास्त असते. इथे बघा 22 जानेवारी 22 जानेवारी 22 जानेवारी 25 जानेवारी. आता 25 जानेवारी तुम्ही काढू शकता कारण का 22 जानेवारी सर्व ठिकाणी आहे. आता इयर बघा 2016, 2018, 2015. तर याचं योग्य उत्तर काय आहे, 22 जानेवारी 2015. गव्हर्नमेंट स्थापन झाल्यानंतर लगेच ती योजना काय केली होती, 6 महिन्यात योजना राबवलेली होती मोदी सरकारने. ओके. सो 22 जानेवारी 2015. सापेक्ष दारिद्र्य, परत दुसरा क्वेश्चन आहे बघा. दारिद्र्य टॉपिक का महत्वाचा सांगतो मी. ओके. 2 क्वेश्चन पाहायला भेटेल बघा इथेच, एक राज्यसेवेमध्येच. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे ज्याच्यामध्ये तुलना केली जाते. काय केली जाते, दारिद्र्याचे 2 प्रकार पडतात. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ऍब्सोल्यूट दारिद्र्य आणि रिलेटिव्ह पॉवर्टी. ऍब्सोल्यूट पॉवर्टी अँड रिलेटिव्ह पॉवर्टी. ऍब्सोल्यूट म्हणजे ज्यातून तुमच्या मूलभूत गरजा सुद्धा काय होत नाहीत, कम्प्लीट होत नाहीत. ओके. म्हणजे फुलफिल होत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या गरजा तुमच्या काय होत नाहीत, फुलफिल होत नाही. त्याला म्हणतात ऍब्सोल्यूट पॉवर्टी. ज्या ठिकाणी म्हणतात ना नॅशनल इन्कम आणि तुमचं इन्कम यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं. ओके. आणि त्याच्यामध्ये किती तफावत आहे ते जेव्हा काढलं जातं त्याला म्हणतात सापेक्ष दारिद्र्य. बघूया आपण. मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे, नाही.
आपण म्हटलं तुलना केली जाते. काय केली जाते? तुलना शब्द, कंपॅरिझन महत्वाचं आहे. मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे, अजिबात नाही. आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य नाही, तर ह्याला काय म्हणतात? निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात. याला कोणतं दारिद्र्य म्हणतात? निरपेक्ष दारिद्र्य. आणि दोन उत्पन्न गटाची तुलना केली जाते. मग म्हटलं देशाचं उत्पन्न आणि तुमचं वैयक्तिक उत्पन्न याच्यामध्ये कितीचा फरक आहे ऍव्हरेज उत्पन्नाने. सो याचं उत्तर काय असू शकतं? ओनली सी. बघा सेट केलेलं आहे आयोगाने उत्तर बरोबर, ओनली सी. डी असूच शकत नाही तुमचं उत्तर. बघा ऑप्शनवरनं तुम्हाला समजू शकतो एक जे उत्तर आहे ते एक वेगळंच ठेवलेलं आहे आणि जे उत्तराचा काहीच संबंध आहे त्यांनी दोन ठिकाणी ठेवलाय डी ऑप्शन. बघा हा निरपेक्ष दारिद्र्य तुम्ही ऑप्शन केलं येतो उत्तर. ओके, आणि ए आणि बीचा काही संबंधच नाही सापेक्ष दारिद्र्याशी. पुढे बघूया हिगिन्स. हा एक क्वेश्चन थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होता. ओके, हिगिन्स क्वेश्चन. सो काय म्हटलं बघा, हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ, आता पॉझिटिव्ह थोडंसं याचा कॉमन सेन्सने विचार करायचा. जर आपल्याला याच्याबद्दल काही माहिती नसेल तर कॉमन सेन्स वापरण्याचा प्रयत्न करायचा. लागत असेल ठीक आहे, अदरवाइज क्वेश्चन स्किप केला तरी चालेल. अननोन क्वेश्चन एक्स्ट्रीम टफ वाटतोय तर क्वेश्चन स्किप करणं सुद्धा काय आहे? कला आहे. म्हणजे आपल्या 100 मधले आपण जर 10 किंवा 12 क्वेश्चन जर स्किप करू शकत असेल तर काहीच नाही वाचले मी त्याच्याबद्दल, आणि काहीच ट्रिक्स लागत नाही, काहीच गेस लागत नाही, काहीच लॉजिक लागत नाही, असे क्वेश्चन तुम्ही स्किप केले तरी काही म्हणतात ना कमी होत नाही. ओके, तुम्हाला अटेम्प्ट जर पेपर एकदम सोपा असेल तर 90 पर्यंत नेता आला पाहिजे, मीडियम असेल तर 85, आणि एक्स्ट्रीम टफ वाटतोय तर 80-82 तुमचा अटेम्प्ट असलाच पाहिजे. 80च्या खाली अटेम्प्ट करता कामा नाही, कारण कट ऑफच लागायला किती लागलेला आहे? 117 पर्यंत हा कट ऑफ गेलेला आहे. तो पेपरवर डिपेंड असतो, पण कट ऑफ गेलेला आहे. मुलांचा अभ्यास वाढलेला आहे. का? तर त्यांचं अनालिसिस, पीवायक्यू अनालिसिस, डायरेक्ट क्वेश्चन रिपीट व्हायला लागलेले आहेत पीवायक्यू मधून. सो पीवायक्यू अनालिसिस तुमचं कसं असलं पाहिजे? स्ट्रॉंग असलं पाहिजे. कोणता क्वेश्चन कधी विचारलंय, कोणत्या आयोग जास्त, कोणत्या टॉपिकवर आयोग जास्त क्वेश्चन विचारतोय, ओके, कोणते एरिया आहेत क्वेश्चन काढण्याची, ह्याच्यावर तुमची कमांड असलीच पाहिजे. तेव्हा तुमचा कुठे रिझल्ट येईल, लक्षात घ्या. सो इथे म्हटलंय विकसित 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 विकसित, तर माझ्या उत्तरामध्ये अविकसित असलाच पाहिजे शब्द. ओके, मी हा ऑप्शन मी बघतो, झिरो नॉलेज आहे आपल्याला. अविकसित म्हणजे बी ऑप्शन जर मी इलिमिनेट करतोय तर माझे किती ऑप्शन जात आहेत? 2 ऑप्शन जात आहेत. का? तिन्ही ठिकाणी मी असं कशा पद्धतीने सोडवतोय बघा, मला काहीच माहिती नाही या क्वेश्चन बद्दल, आणि मला क्वेश्चन हा काय करायचा? अटेम्प्ट करायचा. तर 3 ठिकाणी काय दिसतंय? कारण का ऑल दी अबोव तर नाहीच आहे. कोणते तरी 2 असू शकतात, कोणते तरी 2 किंवा कोणते तरी 1 असू शकतो. अविकसित शब्द मी काढून टाकला तर विकसित 3 वेळा आलेला आहे शब्द. ओके, तो ह्याच्यापैकी एक उत्तर असलं पाहिजे. आता विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. ठीक आहे, बघूया आपण. विकसित, आता इथे म्हटलं बघा डी किंवा ए, डी किंवा ए, त्यामुळे सी हे चुकीचंच आहे. ओके, विकसित देशात केवळ शब्द आला की बघा थांबायचं. ज्यावेळी म्हणतो ना ओनली एखाद्या स्टेटमेंटमध्ये उत्तर, ते स्टेटमेंट एक 90% चान्सेस असतात की ते चुकीचं असतं, त्यामुळे सी पण गेलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करतात. इथे विरोधात शब्द वापरले. निरुत्साहित कसं करू शकतात? एका ठिकाणी म्हटलंय प्रेरक म्हणतंय आणि एका ठिकाणी म्हटलंय निरुत्साहित करते. लोकसंख्येत होणारी वाढ, विकसित देश. ओके, तर निरुत्साहित नाही करते, काय करते? ती प्रेरक ठरते. 47 काय आहे? हे आहे. एका ठिकाणी प्रेरक म्हटले आणि एका ठिकाणी काय म्हटलंय? निरुत्साहित. तर नाही, तर प्रेरक ठरते. विकसित देश आहे ना, ऑलरेडी त्यांचं दरडोई उत्पन्न कसं आहे. हे जर अविकसित देश असतं तर त्या ठिकाणी काय होते? ती निरुत्साहित ठरली असती. ते जर टाकलं असं ना अविकसित देशात, ती काय ठरते? ओके, कारण का ऑलरेडी लोकसंख्या आहे, अजून त्याच्यात म्हणतात वाढ झाली तर ती काय होणार आहे? गुंतवणुकीला चालना देणारी नाहीये, लक्षात ठेवा. इथे म्हटलं, इथे बघा अविकसित देशात ती प्रेरक नाही असू शकत, ती फक्त कुठल्या देशात असू शकते? विकसित, ज्यांचं दरडोई उत्पन्न काय असतं? जास्त असतं. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कोणत्या? बघा पंचवार्षिक योजना दुसरा क्वेश्चन आहे हा, तर याचं उत्तर आहे ऊर्जा क्षेत्र. कशाचं? ऊर्जा क्षेत्र याचं उत्तर आहे 48. अर्थशास्त्र ही कुबेराची पूजा करणारी शास्त्र, अशी टीका कोणी केलेली आहे? तर कोणी केली आहे? तर कार्लाइन आणि रस्किन यांनी याची काय केली होती? टीका केलेली आहे. देश, आणखी खूप सारे असे क्वेश्चन विचारतो आयोग. तो गरीबच आहे कारण का देश गरीब आहे, कारण का तो गरीब आहे. हे वाक्य आहे आपल्याकडे रॅग्नर नर्क्स. वारंवार क्वेश्चन विचारतो आयोग याच्यावर. तो गरीब आहे कारण, देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. हे वाक्य कुणाचं आहे? रॅग्नर नर्क्स. पुढे शेवटचा क्वेश्चन आहे, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये, परत पॉवर्टीवर क्वेश्चन आलेला आहे. तिसरा क्वेश्चन आहे पॉवर्टीवर. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंतिक टिंबटिंब असते किंवा डायजॅश असते, तेथे मोठभर व्यक्तींजवळ अमाप पैसा असतो. समानता असू शकतं का? अजिबात नाही. कमतरता असू शकतं का? अजिबात नाही. सेन्सस लागत नाही. विपुलता अजिबात नाही.
तर विषमता असते. काय असते? अत्यंतिक असते, विषमता असते. त्या ठिकाणी काय असतो? मुठभर व्यक्तींच्या हातात काय असतो? देशाचा काय असतो? अमाप पैसा साठवलेला असतो. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की 8% व्यक्तींजवळ देशातल्या 40% लोकांची काय आहे हो? संपत्ती आहे. ओके, म्हणजे खूप एक्स्ट्रीम आपल्याकडे काय आहे? विषमता आहे भारतामध्ये. विषमता लक्षात ठेवा. सो तो विषमता कोणत्या कर्वचा वापर केला जातो? लॉरेन्स कर्वचा वापर केला जातो विषमता काढण्यासाठी, म्हणजे सापेक्ष दारिद्र्य काढण्यासाठी. ओके, कोणत्या कर्वचा वापर केला जातो? लॉरेन्स कर्व आणि एक गिनी कोइफिशियंट. याच्यावर पण क्वेश्चन विचारू शकतो. गिनी कोइफिशियंटचा उपयोग केला जातो. सो हे होते 15 क्वेश्चन्स. आपण 21चं पण अनालिसिस केलेलं, 22चं पण अनालिसिस केलेलं, 23 आणि हा आजचं 24 अनालिसिस केलेलं आहे. ओके, या चारही अनालिसिसचा तुम्हाला काय होणार आहे? फायदा होणार आहे. कोणत्या थीम्स रिपीट होत आहेत, कोणते क्वेश्चन आयोग वारंवार विचारतोय, ओके, कोणता एरिया आहे, हे सर्व तुम्हाला इथून समजणार आहे. आणि 2025ला काय विचारू शकतो याच्यावर तुम्ही गेस करू शकता. सर्वांना ऑल द बेस्ट 28 सप्टेंबरला होणाऱ्या एक्झामसाठी. ओके, थँक्यू.